बोर्ड परीक्षेसाठी आलेला हा एक प्रश्न आपण सोडूया. चला तर हा प्रश्न आपण प्रत्यक्ष कागदावरती सोडवायचा सुरुवात करूया. पुन्हा एकदा प्रश्नाकडे आपण पाहूया. एक्स बाणाकडून पहिला असता आपणास हा लाल रंगात हायलाइट केलेला भाग दिसेल, जो समोरील देखावा असेल. बाजूचा देखावा आपण उजव्या बाजूकडून पाहणार आहोत, पिवळ्या रंगात हायलाइट केलेला देखावा दिसेल. त्यामुळे उजव्या बाजूला इथं आपला साईड व्हील, फ्रंट व्ह्यू इथे येईल आणि टॉप व्ह्यू इथे येईल, जो निळ्या रंगात आपण हायलाइट केलेला आहे. इथं थोडी पूर्वतयारी मी आधीच केलेली आहे. म्हणजे एक अक्ष काढलेला आहे, त्याला लंबरेषेत वाय अक्ष काढलेला आहे. अक्षाच्या दोन्ही बाजूस 20-20 मिलीमीटर अंतरावर मार्किंग करून दोन्ही बाजूला उभ्या आणि आडव्या रेषा काढलेल्या आहेत. त्याच्यावरती आता आपण मापाची मार्किंग करून सुरुवात करू. हे करत असताना ज्यांना ही पूर्वतयारी समजलेली नाही त्यांनी पूर्वीच्या काही व्हिडिओजमध्ये पाहावं, तिथं ही डिटेल सांगितलेलं आहे. तर आता एकूण लांबी या व्ह्यूची जर आपण पाहिली, एकूण लांबी जी आहे ती 100 मिलीमीटर आहे पूर्ण. आणि त्याच्यामध्ये हा पहिला 50 म्हणजे इकडून 50 दिलेला आहे, म्हणजे हा राहिलेला 50 असे दोन भाग आहेत. आणि या 50 मध्ये पुन्हा मध्यभागी 20 मिलीमीटरचं स्क्वेअर छिद्र आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूस 15-15 मिलीमीटर येईल. म्हणजे 15-15, 30 आणि 20 असे 50. म्हणजे आपणास मार्किंग इकडून टाकायचं, म्हणजे 50, 15, 20 आणि 15 असे टाकावे लागतील. चला तर ते आपण 20 अंतरावरती जी आपण मार्किंगची रेषा केलेली आहे तिथं आपण हे कामकाज पूर्ण करूया. प्रथम 50 म्हणजे बरोबर मध्यभागी 50 मार्किंग आलं. त्यानंतर 15 मिलीमीटर म्हणजे 35, इकडून 0 म्हणजे 100 मिलीमीटर झालं, तिकडून 15, मध्यभागी राहिलं 20 मिलीमीटर. अशी 4 मार्किंग आपण आपली इथं पूर्ण झालेले आहेत लांबीची. आता उंचीचे टप्पे दोनच आहेत. खालून हे 20 आणि एकूण 50 म्हणजे 20 अधिक 30 असे एकूण 50. वरून उलट्या मार्गाने पाहिलं आपण तर 30 आणि त्याच्या खाली 20 मिलीमीटर असे हे उंचीचे दोन टप्पे आपण मार्किंग केलेत. आता या मार्किंग केलेल्या टप्प्यामधून आपण उभ्या आडव्या रेषा काढूया. सर्वप्रथम आपण लांबीच्या ज्या आहेत त्या उभ्या रेषा काढण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी या वाय अक्षाला गुन्ह्याची एक बाजू व्यवस्थित पूर्णपणे जुळवून धरली, दुसऱ्या बाजूला पट्टीचा आधार दिला आणि गुन्ह्या सरकवत आपण आलो पहिल्या 50च्या मार्किंगला. तिथं आपण आता उभी रेषा काढून घेऊ. पुन्हा आतमध्ये असणारी 15 अंतरावरती जे छिद्र आहे त्या छिद्राची बॉर्डरसाठी आपल्याला, आणि ही मापं त्याच वेळी आपण टॉप व्ह्यूमध्ये पण घ्यायची आहेत, म्हणजे आपल्याला नंतरचं काम कमी होईल. म्हणजे ही प्रोजेक्शन्स वरती पण आलेत. लांबी टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यूमध्ये समान आहे, म्हणजे कॉमन. त्याचबरोबर आता आपण रुंदीची म्हणजे उंचीची मापं टाकूया. उंची ही फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यूमध्ये कॉमन असते, त्यामुळे 3 मापं देखील एकाच वेळी आपण या दोन्ही व्ह्यूमध्ये पाहूया. इकडं पण टाकून घेऊ. नंतर पुन्हा एकदा गुन्ह्या त्या रेषेला जुळवून घेऊन या उंचीच्या शेवटच्या मापाकडे आपण घेऊ. अपुऱ्या राहिलेल्या रेषा थोड्याशा आवश्यक आहेत की आपण पुढं वाढवून घ्यायचे आहेत या पद्धतीनं. आणि आता सर्वसाधारण फ्रंट व्ह्यूची जी रचना आहे ती आपल्यासमोर आता उभ्या आडव्या रेषामध्ये आलेली आहे. त्यातला जो आवश्यक भाग आहे तो आता आपण स्पष्ट करून घेऊया. सर्वप्रथम ही पूर्ण 50 मिलीमीटर रुंदीची लांबीची आडवी रेषा आहे ती आपण रेषेत पूर्ण करून घेऊया. त्यानंतर 30 उंची खालीवर पुन्हा राहिलेली 50 मुळापर्यंतच्या जागेवर जी आहे ती पूर्ण करून घेऊ. या पद्धतीने इथं येईल ती. ओके. यानंतर सर्वात खालील जी रेषा ती अखंड पूर्ण 100 मिलीमीटर
लांबीची आहे तर ती आपण आता काढूया पूर्ण 100 मिलीमीटर लांबीची. यानंतर आता उभ्या रेषा जर पाहिल्या तर ही प्रथम या बाजूची जी आहे ती 20 मिलीमीटर अंतराची आहे. ती आपण स्पष्ट दिसणार आहे इकडून पाहताना हा कोपरा, त्यामुळे ती रेषा देखील स्पष्ट येईल. तसंच या तिचीही कडा ह्या पृष्ठभागासाठी ही एक रेषा आपल्याला दिसणार आहे खालून 30 उंचीवर 20 उंचीपासून 50 पर्यंत, म्हणजे 29 उंचीची. शेवटची ही रेषा पूर्ण 50 उंचीची आहे. ती 50 उंचीची रेषा पण आपण पूर्ण करूया, स्पष्टपणे दिसणार आहे. आता आतमध्ये इथं जे आहे हे ह्या 20च्या स्क्वेअरचं मार्किंग आहे आलेलं, त्याचे आपण डॉटेड काढावे लागणार, कारण या बाजूकडून पाहिलं तर हे छिद्र आपल्याला दिसत नाही परंतु आतमध्ये आहे. त्यामुळे त्याच्या ज्या कडा आहेत या ज्या कडा आहेत त्या आपल्याला इथं डॉटेड दाखवाव्या लागतील. त्यासाठी आपण इथं त्याची प्रोव्हिजन केलेली आहे, मार्किंग घेतलेलं आहे. तर ते आपण डॉटेड काढूया. एकसारखे डॉट आणि थोडासा गॅप, एकसारखा गॅप थोडा दिसेल असा काढणं आवश्यक आहे. आणि डॅश पण एकसारख्या, पेन्सिल उचलायची घाई न करता. अशा पद्धतीने ह्या डॉटेड रेषा झालेल्या आहेत तयार. आता यानंतर आपण टॉप व्ह्यूकडे बघूया. टॉप व्ह्यूमध्ये हा एक स्क्वेअर आणि त्याला लगत हा स्क्वेअर येणार आहे. या दोन्हीच्या पृष्ठभागामध्ये फक्त एक रेषा येणार आहे इथं. आता त्यासाठी फक्त आपल्याला लांबीची मापं मिळालेली आहेत, तर रुंदीची माप आपल्याला टाकायची आहे की जी रुंदी 49 आहे आणि रुंदीच्या बाजून ही आकृती सिमिलरिटी म्हणजे सेंटर लाईन बरोबर सारखी आहे दोन्ही बाजूंना. त्यामुळे आपण सेंटर लाईन काढायसाठी आपण 25चं मार्किंग करूया. आणि इथं 20चं छिद्र आहे, म्हणजे सेंटर लाईन पासून 10 या बाजूला आणि 10 या बाजूला असं आपण हे मार्किंग करून घेऊया. या मार्किंग केलेल्या रेषामधून आपण आता आडव्या रेषा काढूया. या रेषेला लागलीच वाय अक्षापर्यंत काढायच्या. नंतर आपणास त्या एक्स अक्षावरती घेऊन साईडसाठी त्याची प्रोजेक्शन्स घ्यायचे आहेत. आता पुन्हा टॉप व्ह्यूकडे जर आपण नजर टाकली तर पहिला हा स्क्वेअर जवळपास सारखा जो दिसतोय तो स्पष्ट, त्याच्या चारी कडा आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. तसेच पाठीमागच्या स्क्वेअरची आपण म्हणजे एकूण ही लांबीची ही कडा दोन्ही बाजून स्पष्ट दिसते आणि ह्या रुंदीच्या पण दोन्ही बाजून स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे त्या बॉर्डर आता आपण प्रथम काढून घेऊया. अशा पद्धतीनं हा बॉर्डर झालेले. त्यानंतर ही कडा जी आहे या जागेवर ती पूर्णपणे लांबीनं स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे तीही आपण स्पष्ट करून घेऊया ऑब्जेक्ट लाईनमध्ये. यानंतर प्रश्न फक्त राहिलेला आहे या स्क्वेअर होलच्या बॉर्डरचा. ते इकडून आलेलं 20 आणि इकडून आपण टाकलेलं 20 बॉर्डर तिथं आलेली आहे. तर तेवढा भाग आपण आता स्पष्ट करून काढूया. अशा रीतीने आता टॉप व्ह्यू देखील आपला पूर्ण झालेला आहे. यानंतरचं जे आपलं काम आहे ते म्हणजे ही प्रोजेक्शन रुंदीची आपण
वाय अक्षावरून एक्स अक्षावरती घ्यायचे कंपासच्या साहाय्याने. या पद्धतीनं वाय अक्षावरून रुंदीची माप आपण एक्स अक्षावरती घेतलीत. आता तिथून हीच माप आपल्याला लंबरेषेत खाली घ्यायची. त्यासाठी पुन्हा आपण पट्टी आणि गुन्ह्याचा वापर करून वाय अक्षाला समांतर वाय अक्षाला गुन्ह्या जुळवून आपण ही माप खालील दिशेने घ्यायची. सर्वप्रथम 20चं मार्किंग आपलं आलेलंच असतं. शेवट आता उभ्या आडवी सगळी मार्किंग रेषा आल्यानंतर आपण याच्या साईड इकडे पाहिलं तर लक्षात येईल की खाली एक आयत दिसेल, वरती एक आयत दिसेल, या उंचीचा एक आणि या उंचीचा एक, आणि मध्यभागी फक्त या स्क्वेअर होलच्या आता या बाजूच्या कडा ज्या आहेत त्याच्या डॉटेड येतील, कारण इकडून आपल्याला ते होल दिसत नाहीये. आता या स्क्वेअर होलच्या दोन कडा पण आपण काढलेले आहेत, सेंटर लाईन पण काढलेली आहे. सर्वप्रथम आपण सेंटर लाईन काढून घेऊया. आणि डॉटेड रेषामध्ये फरक आहे. आता डॉटेड रेषा आपण इथं काढतोय तर त्या एकसारख्या डॅश येतील, एकसारखा गॅप येईल त्याच्यामध्ये. राहिलेली एक बाजू टॉप व्ह्यू मध्ये पण आपण सेंटर लाईन काढू. सेंटर भोवती या सेंटर लाईन भोवती दोन्ही बाजूला हा व्ह्यू समान आहे, एकसारखा आहे. त्यामुळे एक मोठी डॅश एक छोटी डॅश ही सेंटर लाईन असते, मध्यावरती काढतो आपण आणि ती वस्तूच्या आतपासून बाहेरपर्यंत काढायची आहे या पद्धतीने. या ठिकाणी आपले तिन्ही व्ह्यू पूर्ण झालेले आहेत. यानंतर आपलं जे काम आहे महत्त्वाचं ते म्हणजे मापे देणे आणि लेटरिंग करणे. जशी की लांबी ही टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू मध्ये कॉमन असते, आणि उंची ही फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू मध्ये कॉमन असते, तिथे द्यायची. तशीच रुंदी ही टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू मध्ये कॉमन असते. तर त्या सुद्धा साठी आपण समांतर रेषाच काढावी लागतील. ही लांबीच्या मापासाठी जी बरोबर फ्रंट व्ह्यूच्या वरती रेषा आली, त्याच वेळी मी रुंदीच्या मापासाठी साईड व्ह्यूच्या वरती रेषा घेते. आणि उंचीसाठी साईड व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू कुठेही आपण घेतलं तरी चालू शकते. या दोन्हीच्या मध्ये उंची कॉमन आहे आणि त्यामुळे आपण इथं साईड व्ह्यूच्या बाजूला उंचीची मापं देण्यासाठी आवश्यक ती रेषा काढू. लिनियर पद्धतीने मापं द्यायची, सगळी मापं फोडून द्यायची, म्हणजे एकूण काम कमी आणि सर्व तपशील एकाच ठिकाणी येऊन जातो मापांचा.
यानंतर या मापाच्या रेषांना टोकावरती बाण काढायचे आहेत, अंकुचीदार बाण काढायचे आहेत. मापाच्या रेषा काढून झाल्यानंतर माप द्यायचे आहेत आपण. आडवी माप आडव्या रेषेच्या वरती सर्वसाधारणतः मध्यभागी 15, 20 आणि 15 म्हणजे एकूण 50 झाले आणि 50 म्हणजे एकूण 100 लांबी पूर्ण झालेले. तसंच या बाजूलाही 15, 20 आणि 15. तसंच इकडं 20 उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला रेषेला समांतर पद्धतीनं माप द्यायचे. 20 आणि 30 म्हणजे उंची 50 इथं पूर्ण झाली. यानंतरचं काम आहे आपणास लेटरिंग करणं, व्ह्यूची नावं देणं. त्यासाठी देखील आपणास आता समांतर रेषा काढाव्या लागतील. अक्षरापुरत्याच काढायच्या, उगीच जास्त काढायच्या नाहीत. टॉप व्ह्यू म्हणजे 7 अक्षर आहेत इंग्लिश. सर्वसाधारणतः मध्यभागी आवश्यक तेवढ्या उंचीच्या या रेषा काढायच्या आणि त्यामध्ये लेटरिंग करायचं आपणास. टॉप व्ह्यू छोट्या पट्टीचा वापर करावा. पट्टीनंच काढावं अक्षर नीटनेटकं आणि दिसायला सुबक. अशा पद्धतीने ही टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू नावं देऊन झाल्यानंतर आपल्या रेषा जादा झालेल्या असतील त्या रेषा खोडणं म्हणजे उदाहरणार्थ ही रेषा खाली पण झालेली आहे, ही रेषा या इकडे बाजूला गेलेल्या आहेत. इथं 2 बाहेर बाजूला गेलेल्या 2 प्रोजेक्शनच्या दरम्यान असणाऱ्या रेषा मात्र ठेवायच्या आहेत. त्याच्यापेक्षा बाहेर बाजूला गेलेल्या रेषा फक्त खोडाच्या. अक्षरावरती जादा झालेल्या रेषा खोडायच्या. अक्षरासाठी आपण आखलेल्या प्रोजेक्शन रेषा दिसल्या पाहिजेत ही दक्षता घ्यायची. अशा रीतीने आपलं हा प्रश्न सोडवून इथं पूर्ण झालेला आहे.